पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तळोजा येथे एका टोळीने एकाच कुटुंबातील काही सदस्यांवर जीवघेणा हल्ला केला। धारदार शस्त्राने हा हल्ला करण्यात आला असून यात अनेक नागरिक जखमी झाले। जखमींवर खारघर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पार्किंगच्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे। एका व्यक्तीने अनधिकृत पार्किंगची तक्रार सिडकोमध्ये केली होती, त्यामुळे नाराज होऊन आरोपी याने धारदार शस्त्राने हल्ला केला। या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे। पुढील तपास सुरू आहे। आज दिनांक 8 ऑगस्ट दुपारी साधारण 3 वाजेच्या दरम्यान तळोजा गावातील नवमानी मस्जिद समोर असलेल्या नॅशनल हॉटेलच्या बाजूला असलेले एक रौफ पटेल यांचे मोटार दुरुस्तीचे गॅरेज आहे। त्याबाबत सय्यद परिवाराने केलेल्या तक्रारीमुळे जवळपास 3 वेळा सिडकोच्या अतिक्रमण विभागाने सदरचे जे गॅरेज आहे तर ते तोडल्याचा राग मनात धरून यातील आरोपी रौफ पटेल, त्यांचा मुलगा अफनान पटेल, सफनान पटेल व इतर 8 ते 10 लोक आहेत, तर त्यांनी लोखंडी रॉड, चाकू आणि बांबू यांच्या साहाय्याने यातील राफेल सय्यद, सैफ सय्यद, सलमान सय्यद, सफवान तिदारे व इतर 3 व्यक्ती यांना जबर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्या अनुषंगाने आज तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(1), 189(1), 189(2), 191(3), 190, 352, 351(2) अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील जो प्रमुख आरोपी आहे रौफ पटेल हा आपल्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा तपास हे तळोजा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी.आय. भगत हे करत आहेत। त्यांची परिस्थिती सध्या स्टेबल आहे। त्यांच्यावर खारघर येथील दवाखान्यामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत।